तुफान हास्याचं पहिलं पर्व संपून पुढल्या आठवड्यात दुसरं पर्व सुरू करण्याआधी थोडंसं मागे वळून बघूया. पहिल्या पर्वातली थोडीशी धमाल अनुभवूया आणि त्यासाठीच मी घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंचावर धुमाकूळ घालणं म्हणजे नेमकं काय असतं ह्याचा वेळोवेळी पुरावा देणारी जोडी म्हणजे समीर विशाखाची जोडी. समीर दादाच्या लेखणीतून उतरलेली इरसाल पात्र समीरदा आणि विशाखाताईंनी फुल कन्व्हिक्शननी या मंचावर आणली. हास्य बुद्रुकच्या या इनामदारांनी आपल्या मॅड परफॉर्मन्स मधून सबंध महाराष्ट्राला अगदी पैसा वसूल हसवलं. चला तर मग या दोन तगड्या इनामदारांशी गप्पा मारूया आणि बघूया त्यांच्या पहिल्या पर्वातली धमाल. आमच्या दोघांची केमिस्ट्री जुळणं फार गरजेचं असं, किंबहुना प्रत्येक परफॉर्मन्सला ते असतं. दोघांचे स्वभाव आणि दोघांची केमिस्ट्री जुळणं फार गरजेचं असतं. तर ते कुठेतरी या सीझनमध्ये झालं आणि ते माझ्यामध्ये पहिल्याच परफॉर्मन्सला झालं माझ्या मते. तर त्यामुळे आम्ही इतके कम्फर्टेबल एकमेकांबद्दल राहिलो आणि त्यामुळे प्रत्येक परफॉर्मन्स आम्ही प्रचंड एन्जॉय केला. माझ्या मते जेव्हा आर्टिस्ट परफॉर्मन्स एन्जॉय करतात तेव्हा लोक सुद्धा तेवढाच तो एन्जॉय करतात. सुंदर डान्स करूया. ऑल द बेस्ट. चला चला रेडी रेडी. एक मिनिट इकडे. हे तुम्ही डोक्याला काय बांधले? ओ काय झालं, ह्या वेशभूषेवर दुपट्टा मिळाला नाही असा बांधायला, तर बेल्ट होता कापडी, तो बांधला बेल्ट. एक मिनिट काढा तो. का चालणार नाही का? चॅनलला बिलो द बेल्ट काही चालत नाही. काढा. आणि बेल्टच्या वर जे काय आहे ना ते बघून फारसा काही फरक पडणार नाही. चांगलं काम करणार असेल ना, गिव्ह अँड टेक असेल ना, तर सीझन किंवा स्किट ते एखादं वाक्य सुद्धा रंगतच रंगतं. आमचा इंटरव्ह्यूचा जॉनर होता बऱ्याचदा स्किट्स मध्ये. फार फार तुमचं स्वागत आहे. वेळात वेळ काढून तुम्ही इकडे आलेला आहात. खरंच तशाही घरी तुम्ही म्हणजे काय तुम्ही घरी बसूनच होतात, त्यामुळे इथे तुम्हाला बोलवलेलं आहे. प्लीज प्लीज. अरे यार प्लीज प्लीज. शत्रुघ्न रखिए, शुत्रभुज रखिए, शाहमरुख. कहना क्या चाहते हो भाई? ऐसा वो तो बूट टेकने को क्या बोलते हो? तशरीफ रखिए. तशरीफ रखिए, तशरीफ रखिए, तशरीफ. शुक्रिया शुक्रिया. समीरचं खूप कौतुक आहे की तो मुलाखत घेणारा किती वेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो मुलाखत, किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मला छळू शकतो. त्याचे खूप नमुने त्यांनी सादर केले. म्हणजे बापरे, त्याचं ते एका इव्हेंटमध्ये मेरा नाम है गोगा असं ते जे वादन होतं त्याला मी संपले होते. म्हणजे रिहर्सल करतानाच मी इतकी हसत होते की कसं सुचू शकतं तुला. एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाल्या पाहिजेत. सादर होत आहे मनोरंजनाचा कार्यक्रम. आता मी काय वाजवते ते ओळखा. ओळखा. सॉरी, काय वाजवलं तुम्ही? मैं हूँ क्राइम मास्टर गोगो, आंखें निकाल कर गोटियां खेलूंगा. आता दुसरा. हे बघा नीट ऐका. हे बघा, काय आहे? मैं तेजा हूँ, मार्क इधर है. तुम्ही अरे बस बघा. अरे एवढं काय तर हे दुसरं पण घ्या. परत एकदा नाही हे काय? समीर चौगुले तू मर. तू मर ना समीर चौगुले, मर ना. मरत का नाहीस? हे काय? हे कसलं रंजन आहे काय? म्हणजे वालिद या शब्दाचे जे काही ते मूळ शब्दाला, वालिद या शब्दाला ज्या पद्धतीने वाळीत टाकलं गेलं अख्ख्या स्किटमध्ये, त्याची म्हणजे कमाल होतं. ते जे काही त्यांनी लिहिलं होतं, मग त्याला वडापाव म्हटला, मग एकदा वडाळा म्हटला, अरे 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 वडेवाला म्हटला. तर मला वाटलं बापरे, हा वालिद. ते आपल्या दोघांचं तसं फेवरेट स्किट आहे. कारण त्याच्यात त्या उर्दू गझल कार्याची जी भूमिका ह्यांनी प्रेझेंट केलेली होती आउटस्टँडिंग होती. और हमारे वालिद उस वक्त जयपुर में हुआ करते थे. हो, म्हणजे जयपूरला वालिद टाकलं होतं तुम्हाला. पण मग अख्ख्या जयपूरने वालिद टाकलं होतं की काय? म्हणजे कसं काय? नहीं वो सुनिए,
नहीं वो सुनिए, वो वालिद मतलब ऐसे वालिद डालना वैसे नहीं, वालिद मतलब वडील वडील। ओहो हो, अच्छा अच्छा, तो वडील को तुमका ये बोलते हैं, हाँ, वालिद बोलते वालिद कहते हैं। हमारे घर पे वडील को अन्ना बोलते हैं। मेरी माँ उनको शेपूट घातलेला नेमळत कोल्हा बोलते हैं। अलग अलग ऐसा घर पे है हमारा है। वो सब ठीक है, वो सब ठीक है। अभी आपके वो दिलीप जी ने अभी क्या कहा? ये तो कौन दिलीप? दिलीप जो जयपुर के दिलीप जी है ना? अरे वो वालिद होता है हाँ, भाई मेरे। वालिद, वालिद दिलीप कहाँ से आया? वो मेरे को वो आप कुछ बोल रहे थे वड़े वाले के बारे में। कौन? वो आपके है ना जयपुर वाले वड़े वाले। अरे वालिद है वो, वालिद। वड़े वाले कहाँ से आया? वालिद। कोई 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 बात नहीं है। तो आपके वो ट्यूलिप जी ने आगे क्या कहा? ट्यूलिप मत बोल। वो जयपुर का है अरे वो वालिद है हमारे रे, वालिद है। यार मेरे को ना वो ऐसा ना वो आप बोलो ना, आपको वडाले वाले ने आगे क्या कहा? वडाले वाले नहीं, वालिद है वो, वालिद। अरे ठीक है ना यार, ट्यूलिप से तो अच्छा ना वडाला नजदीक आ गया ना मैं। ट्यूलिप फिलिप से डरता मैं, अभी वालिद वडाला 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 नजदीक आ गया, उतना तो कौतुक करो। इतना तो कौतुक करो। ह्यांच्या वाळुंजना स्मरून एक अशी नवीन गाणं। क्या कहा? वाळुंज मत बोल। अभी वाळुंज फाइनल है, अभी अभी तो बोला आपने वाळुंज फाइनल है ना? वो वालिद है मेरे भाई। यार किधर से तुम मत बोलो, मत बोलो। पण मला असं वाटतं ना, 5 वेडे एकत्र जमले की त्याचं ते प्रोडक्ट असतं ना, ते तेवढंच मॅड निघतं. तर आमच्या ह्या लेखक दिग्दर्शक आणि पूर्ण क्रिएटिव्ह टीम पासून ते आजूबाजूला जे आमच्या बसायचे ते सगळेच इतके वेडेपणाचा कहर होता सगळे. त्यामुळे हे माझ्या मते हे जे यश आज मिळालेलं आहे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या पहिल्याच सीझनला आम्हाला जे यश मिळालेलं आहे, हे खरं तर न भूतो न भविष्य म्हणजे मी आतापर्यंत एवढे आपण वेगवेगळे सीझन्स केले, पण मला असं कोणीतरी मेसेज केला आहे किंवा कलाकारांनीच कौतुकाचे फोन केलेत असं फार क्वचित वेळा अनुभवलं गेलं. आपली जी इंडियन आर्मी आहे तिकडे मराठा बटालियन आहे, त्या मराठा बटालियनचे एक मेजर आहेत. ते मेजर त्यांचा मला मेसेज आला सोशल मीडियावर की आम्ही सगळे मराठा बटालियनचे लोक एकत्र भेटतो आणि जेव्हा आम्ही युद्धावर नव्हतो किंवा आम्ही फ्रंटला जात नाही तेव्हा एकत्र बसून हा कार्यक्रम बघतो आणि आमची खरं सांगतो आम्ही 2 तास 1.5 तास तुमचा अख्खा कार्यक्रम बघितल्यावर आमची सगळी दुःख सगळं नाहीच होतं. माझ्या मते याच्यापेक्षा मोठी कॉम्प्लिमेंट आयुष्यात नाहीये. आपल्याला जे जत्रेमध्ये सगळ्यांचे फोटो दिले गेले बघ, रंजना ताईंचा दिला गेला, तर आपल्या नयनतारांचा दिला गेला किंवा सुधीर जोशींचा, तुला चार्ली चॅप्लिनचा दिला गेला. त्या फोटोंमध्ये जेव्हा हे दिले गेले तर आत्ता मला परवा रंजना ताईंच्या घरच्यांकडून फोन आला होता की मला खूप बरं वाटलं की तुला तिचा फोटो दिला गेला. त्यांच्या आई आजारी असतात, त्यांच्या मुलांनी मला फोन केला, मुलगा आहे त्यांचा, तर त्यांनी मला सांगितलं की तुला आत्याचा फोटो मिळाला ना, यासारखं दुसरं कौतुक नाही मिळेल तुझं. आणि माझ्या मते रंजना ताईंना तू अक्षरशः म्हणजे हो, मी म्हणजे माझं दैवत आहे. त्यामुळे खूपच आनंद झाला की तुला तो फोटो मिळाला. किंवा हे जे सुरू केलंय ट्रेंड की तुम्ही जुन्या विनोदवीरांची विरांगणांची तुम्ही आठवण ठेवताय या अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि एक वेगळं एक छान असं तोरण चढवतो ना आपण दारावर, तसं थोडंसं मला ते फोटोचं. आणि ते माझ्या मते फोटो आपल्या घरात आपण लावल्यामुळे आयुष्यभर ह्या कार्यक्रमाची आठवण ते करत राहतील. ते माझ्या मते असं झालेलं आहे. दुसरी गोष्ट मला आवर्जून कौतुक करायचं आहे सेट डिपार्टमेंटचं. कॉस्ट्युम डिपार्टमेंट आहे, आमच्या वर्षाताई आहेत, मिलीताई आहेत, यांचं मला मनपूर्वक आभार मानायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे अमीर हडकर आणि त्यांची वाजंत्रीवाले आम्ही ज्यांना म्हणतो ते, की हा पंच म्हणजे आमचा वाजायच्या आधी तो वाजवला जातो त्यांच्याकडनं. माझ्या मते त्याच्याकडनं आपली बॉडी लँग्वेज त्याला पाठ आहे. पंचला हसणे, तयार राहणे आणि स्किट मधले म्युझिक वाजवणे, असं अनेक गोष्टी तो एका वेळेला करत असतो. चुनरी संभाल गोरी उडी चली जाए रे हे थांबवा ना. अरे पण बॅटरी कुठून काढायची? जे सिनियर्स आपण ज्यांना म्हणता येईल आणि विनोदातले मातब्बर लोक,
तर त्यांच्याकडनं अजून एक घेण्यासारखी अशी गोष्ट आहे की कॉमेडीचा सेन्स किंवा कॉमेडीचं टायमिंग हे तुम्हाला लागतं, पण त्याबरोबर तुम्हाला म्युझिकचंही एक टायमिंग असावं लागतं, एक रिदम असावा लागतो तुमच्यामध्ये. करा चला ना. वा दिकरा तुला धून ऐकू आली दिकरा? या पर्वाबद्दल मला सांगायला असं आवडेल की ही नवीन मंडळी म्हणजे जी नवीन मुलांना सोनी मराठीने हा जो रंगमंच उपलब्ध करून दिला आहे, ही जेव्हा इथे येतात तेव्हा त्यांची अवस्था अशी असते की नव्याने आलेली कॉलेजमध्ये जी मुलं येतात की ती बिचकत आलेली असतात. ह्या पर्वाची गंमत ही झाली की विशाखा सुभेदार, समीर ह्यांचं परफॉर्मन्स झाल्यानंतर त्यांचा परफॉर्मन्स द्यायचा होता, तेव्हा त्यांच्यावर एक दडपण त्यांच्यावर होतं. पण त्याच्यात एक छान गोष्ट असते की त्यांना एक ग्रूमर्स असतात इथे, सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी जे डिरेक्टर आणि रायटर आहेत ह्या शोचे. तर त्यांच्या अंडर ही मुलं अशी तयार होत जातात. म्हणजे मी असं बघितलं की पहिला त्यांचा परफॉर्मन्स एखाद्या जोडीचा आणि त्याच्यानंतर त्यांचा 5वा 6वा परफॉर्मन्स ह्याच्यात फार फरक असतो, फार जमीन आसमानचा फरक असतो. नीट उभारा भेंडी रेडिओ भेंडी. आम्हाला असं नेहमीच वाटत होतं की सगळे ॲक्टर्स वेडे जमलेले आहेत, पण तसं नाही. आमच्या अँकरपासूनच तो वेडेपणा ठासून भरलेला आहे. मी प्राजक्ता माळीबरोबर मी पहिल्यांदाच काम करतोय सगळे, पण ती किती वेडी आहे ते सातत्याने ती जाणवून देते. ती चुकल्यानंतर तिचे जे आविर्भाव असतात ते आम्हाला खूप आवडतात. ते किती स्वागत आहे तुमचं. बघत आहात तुम्ही महाराष्ट्राचं. परत घेऊया आपले खास पाहुणे श्याम सुंदर राजपूत. बघूया मंडळी जशी कुठली मंडळी आंतरमहाविद्यालयीन रंग 25ची सेंचुरी ओके तरबेज 25ची सेंचुरी करण्यात तरबेज असलेला रेडी. आणि खरंच सई आणि प्रसाद दादा यांचे आम्हाला एक वेगळे सगळ्या मुलांना पण छान मार्गदर्शन बऱ्याच एक युथफुल एक आम्हाला एनर्जी तो माहोल जो होता ना तो अतिशय असा तरुणाईचा वाटला त्या दोघांमुळे. हे मात्र अगदीच आणि छान कमेंट्स पण आतापर्यंत सगळ्यांनाच चांगल्या दिल्या गेल्या, चांगल्या प्रसादचं ते किती फालतू परफॉर्मन्स आहे म्हणणं. आणि जुजबी जी विशाखामुळे जी जुजबी सईची जी विशाखामुळे आज जगप्रसिद्ध झालेली आहे. जुजबीसाठी प्रत्येक जण ते माहिती आहे ना, ते आपण स्किट मध्ये घेतलं होतं. मला काही तुम्हाला सूचना द्यायची असं वाक्य होतं, त्याच्यावर मी म्हणजे मला काही जुजबी सूचना. तुम्ही असं करू नका, सांगून देतो जुजबी वेगळा अर्थ होतो त्याच्यात. जुजबी म्हटलं की जुजबी असं घेणार जुजू असंच म्हणतात ना, ते करता करता आलेलं आहे आणि मग त्याच्यावर तो जुजबी हा शब्द फुललेला आहे. जुजबी बोलायचं. तू बोल मैं सुन रही हूँ. विनोदाची सैर करूया गमतीच्या नगरा, विनोदाची सैर करूया गमतीच्या नगरा. नमुने अतरंगी हा बहुरंगी नखरा, नमुने अतरंगी हा बहुरंगी नखरा. गालावर खुलती गडी फुलतो चेहरा हसरा, गालावर खुलती गडी फुलतो चेहरा हसरा. जिंदगीच्या टेन्शनवर फॅन्टास्टिक मात्रा, जिंदगीच्या टेन्शनवर फॅन्टास्टिक मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्य जत्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्य जत्रा, हास्य जत्रा. मंडळी हास्य जत्रेच्या ह्या मंचावर जसा स्लॅपस्टिक चकाकदार स्टायलिश विनोद सादर झाला, त्याचप्रमाणे अस्सल मातीतला विनोद सुद्धा इथे बहरला. रत्नागिरीहून आलेल्या 2 रत्नांनी खास मालवणी, संगमेश्वरी, बाणकोटी ह्या कोकणातील बोलींचा तडका असलेला विनोद सादर करत ह्या पर्वात रंगत आणली.
चला तर मग 6 फेट्यांची कमाई करणाऱ्या पहिल्या पर्वातल्या उपविजेत्या जोडीबरोबर थोड्या गप्पा मारूया आणि बघूया त्यांनी घातलेला पहिल्या पर्वातला धुडगूस. काय झालंय संध्याकाळी आम्ही सगळे निघाले नॉर्मल स्किट नाही नॉर्मल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रत्नागिरीचे रत्न प्रथमेश शिवलकर आणि श्रमेश बेटकर. आणि आम्ही ॲक्टिंग करता करता स्वतःची स्किट स्वतःच लिहित होतो, त्यामुळे त्याचा आम्हाला एक वेगळाच बेनिफिट मिळाला. ते लिहिताना आम्हाला इथे प्रसाद दादा होता, समीर दादा होता, सचिन मोटे सर होते, या सगळ्यांचं मार्गदर्शन मिळालं. म्हणजे ॲक्टिंगच्या बरोबर लिखाणात सुद्धा आम्हाला इम्प्रूव्हमेंट करायला इथे संधी मिळाली. आणि त्यात एक सांगतो आम्ही की आम्ही इथून जाताना एक वेगळा विषय डोक्यात घेऊन जायचो, लिहिताना काहीतरी वेगळं लिहायचो आणि ते परफॉर्म काहीतरी वेगळं करायचो. आणि या तिन्ही गोष्टींची सांगड घालणारे म्हणजे या शोचे डिरेक्टर सचिन गोस्वामी सर आणि सचिन मोटे सर यांनी खरंच आम्हाला खूप हेल्प केली की बाबा एखादा थॉट असतो तो स्किटमध्ये डेव्हलप कसा करायचा आणि तो प्रेझेंट कसा करायचा हे आम्हाला खूप शिकायला मिळालं इथे. मी थोडंसं हिस्ट्री वगैरे सांगतो तुम्हाला सर. म्हणजे जरी मी वार्ताहर असलो तरी मला गायक व्हायचं होतं, पण परिस्थितीने माझ्यावर जबरदस्ती केली आणि मी वार्ताहर झालो सर. पण गाणं माझ्या रक्तात आहे सर. गाणं तुझी काय बोलला सर? गाणं तुझी आवड आहे की सवड? समजू नको भोळा मला आहे ग मी शहाणा. समजू नको भोळा मला आहे ग मी शहाणा. अग सोडणार नाही ग राधे तुला नंदाचा काना. अग सोडणार नाही ग राधे तुला नंदाचा काना. अरे मेल्यानं तुमका विदुराची झलक दाखव सांगलं. आमची कॉम्पिटेटिव्ह जोडी म्हणजे सगळेच आम्ही मित्रच आहोत, पण एक शोचं हे आहे की कॉम्पिटिशन आहे. तर गौरव वनिता, मंदार अन्विता. गौरव वनिता म्हणजे गौरव वनिताची जोडी म्हणजे ॲटम बॉम्बच आहे, तो फुटला की दणका होतोच त्यातला काहीसा प्रकार आहे. आणि गौरवबद्दल स्पेशली बोलायचं झालं तर तो खरंच हास्य जत्रेचा गौरव आहे असं मला वाटतं. हां, आणि मंदार अन्विता ही जोडी जेव्हा आली तेव्हा आम्हाला सुरुवातीला असं वाटलं की अरे हां एक कॉम्पिटेटिव्ह, कारण मंदार यूथमधून त्याने खूप काम केलेलं आणि त्याचं एक जो मिमिक्री हा त्याचा प्लस पॉईंट होता. त्यामुळे आम्ही खूप वेळा असं हे व्हायचं की अरे मंदार अन्विता आता काय परफॉर्म करतील, किंवा अन्विताचं डिक्शन आणि ते सगळंच ती खूप चांगलं एखादा कॅरिकेचर किंवा एखादं कॅरेक्टर ती चांगलं उभं करायची. आणि वनिता गौरव हे नेहमीच आमचं असं चढावट राहिली आहे आणि मजा यायची ती. म्हणजे कधी कधी आमचा परफॉर्मन्स पहिला व्हायचा तर तेव्हा वाटायचं की आता हे काय परफॉर्म करतायत, आणि कधी त्यांचा पहिला झाल्यावर एक प्रेशर असायचं की अरे यांच्या एवढं चांगलं केलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा श्रमेश बेटकर सज्ज खालती आहेत. प्रथमेश शिवलकर आणि मंदार मांडवकर यांनी सांगितलं आणि धावतात. अंपायरने हात बाजूला काढावे नम्र विनंती आहे. आणि मंदार मांडवकरने हा बॉल टाकलाय आणि श्रमेश बेटकर यांनी सोडलाय. श्रमेश बेटकर काय करतायत? बॉल कसला सोडला सर? एवढा आनंदाचा क्षण आहे सर, तुमची सेंचुरी होणार आहे सर. बॉल देवाला सोडला सर पहिला. अरे तुला अख्ख्या देवाला सोडला पाहिजे रे. एक रन काढून दे प्लीज रे. देतो सर. प्लीज प्लीज. हां चल चल चल. श्रमेश बेटकर पुन्हा एकदा सज्ज. बॉलर चित्त्याच्या गतीने धावतोय. श्रमेश चित्त्यासारखा त्यांच्याकडे बघतोय आणि हा चेंडू मांडवकर धावतात. कृपया हात अंपायरने बाजूला करावा. आणि हा चेंडू मांडवकरांनी टाकलेला आणि हा चेंडू स्टेडियमच्या बाहेर आणि सिक्सर. सिक्सर कोण देणार? सिक्सर कोण देणार? ही हास्य जत्रा जर एक सुंदर रेसिपी असेल तर आम्ही आमच्या प्रयत्नाने एक मीठ बनण्याचा प्रयत्न केला आहे आणि होप सो ते तुम्हाला आवडलं असेल आणि ही रेसिपी चविष्ट झाली असेल आमच्या असण्यामुळे. पहिलं इकडे ठेवूया. लागलं. हॅलो. हा काय काय पोचलो. हा हा काय नाही नकावडा भात खाल्ला, अंड्याचा कोरडा खाल्लाय मी. हा आता पोटात जरा मुरडा पडल्यासारखा झालाय, पण काळजी नको.
बेंबीला थुकी लावली मी. ठेवतो. नमस्कार मंडळी, नमस्कार. ओळखली वय नाही ना, माणूस की शिल्लकच राहिले नाही. सांगतो मी चंद्रू गानू देवलेकर. काय चंद्रू गानू देवलेकर, गावचा एडिटर, रायटर, लेखक, सगळा म्हणजे मीच आहे. बाहुबली बघितला व्हायला होय म्हणा. होय थँक्यू. तर बघितला व्हायला तर आता मी काय करतो, मी कोकणातला बाहुबली करतोय. काय जमायला बाहुबली. तर काय लोकलच माणसं घेतली सगळी. आणि मुंबईतनं खास माणूस बोलवलाय बाहुबलीच्या प्रमुख भूमिकेसाठी. काय समजलं, पण ता मूल कोकणातला जाय ता आलाय सकाळी वासाडा गेला कुठं. बाहुबलीचं म्युझिक आणि मालवणी ट्यून कशी वाटली? भारी वाटली ना. आय अमरेंद्र बाहुबली. ती कवटा आत घे, आवाज खाली कर. माझं नाव काय, मी राजा मौली आहे. समजलं ना. सॉरी. नमस्कार नमस्कार सर. आता सुरुवात करूया. शूटिंगचा पहिला दिवस खूप एक्सायटेड आहे. सुरुवात करायची जाय, पण कोकणाच्या स्टाईलला करायची. समजलं काय. जास्त पुढे जायचं नाही. मला जर राग आला ना तर टाकीन तुझी वेल्डिंग करून. ते स्क्रिप्ट हवंय. हित आहे. इथं म्हणजे वटावर. माझ्या सगळे स्क्रिप्टी वटावर असतात. चंद्रूची स्टाईल आहे ती. काय समजलं. स्क्रिप्ट वटावर. अच्छा सर, आपण तो मराठी बाहुबली करतोय ना, मग पहिला सीन तो सर शंकराच्या पिंडीचा आहे ना सर. असा नाही ते पिंडी आणि धबधबा सगळं कॅन्सल केलेलं आहे. आज तुझा पहिला दिवस आहे ना, तर तुझी एंट्री शूट करू. एंट्री म्हणजे तो हत्तीवरून जसा बाहुबली येतो तसा मी पण हत्तीवर येणार. आवडेल सर, मला आवडेल. त्या हत्तीवर तिने फालतूगिरी घालली आहे. मी प्रभासला फोन लावून सांगणार होतो, पण त्या रोमिंग मध्ये आहे ना 150 रुपये जातील एका टायमाला. परवडेल नाही. बोललो नाही मी त्याला. पण काय आपण काय करायचंय, आपण कोकणातल्या स्टाईल करायचं आहे. कोकणात आपलं सगळं ओरिजिनल कोकणाला करायचं आहे. म्हणजे असं ग्रँजर एंट्री पाहिजे ना. ग्रँजर. हा म्हणजे ते बघा हत्तीवरून एंट्री आहे त्याची. तर हत्ती नसेल तर घोडा चालेल आपल्याला. हा घोडे लावणार आज माझी. अरे घोडे नाहीत काय करू आपण, कोकणात जर मिळतात ते घेऊ. आपण साप घेऊ. काय साप. आता ताजा सुचला येशील ताच करू आपण. काय करू, बिलत नाही ना 5-6 ताजं साप काढू. काय बिलत ना काढू. काय साप, मन्यार, घोणस, फुरस, नाग आणि किंग कोब्रा सगळे ना काढू. 5 दिवस उपाशी ठेवू आणि नंतर जाऊ त्यांना शेतात सोडू. शेतात सोडल्यानंतर काय करायचं, इकडे बघा. तू शेतात सोडल्यानंतर काय करायचं, तू बाहुबली आहेस ना, म्हणजे बाहुबली आहेस ना. तू उघड्या पायाने शेतात जायचं. उघड्या पायाने शेतात जायचा. सगळ्यांच्या शेपट्या धरायच्या. सगळ्यांच्या शेपट्या धरल्या, एकजूट करायची, करगोटा काढायचा आणि गाठ मारायची. करगोटा काढायचा आणि गाठ मारायची. म्हणजे काय, शेपटे एकत्र येते. शेपटे एकत्र आल्या की सगळ्यांची मुसकी एकत्र येते. मुसकी एकत्र आली मग भुजंगार काय दिसेल. कसा भुजंगासारखा. मग पुढे तू एंट्री मारायची. त्यांच्या शेपटीवर उजवा पाय ठेवायचा, डावा पाय ठेवायचा मानवर आणि वरती झेंडा फडकवायचा. अहो सापाच्या शेपटीवर पाय दिल्यावर तो चावणार नाही. काय नाही चावला तरी 1 तासाच्या नंतर ईश चढतं. आपण काय करू, 1 तासात 3 सीन शूट करून घेऊ आणि नंतर वेल मिळाला तुला नेऊ. त्याच्यामध्ये मी मेलो मग नाही मरत. यावेळी अंदाज चुकणार नाही. मागच्या वेळी थोडासा चुकला म्हणून तो 5वा बाहुबली गाचा. 5वा बाहुबली साप चावल्यानं गेला. त्याचा काय झालं, थोडासा अंदाज चुकला. आम्ही त्याला मन्यार चावली ना तर 2 तास शूटिंग करत राहिलो. म्हटलं वाचल, पण जायपर्यंत ह्याचे डांबे शिजले अर्ध्या वाटेत.
डांबे शिजले म्हणजे शेवगाच्या शेंगा ताट झाला होता, टपोर जाणं आले होते बाहेर सगळे. हो हे नको, हे भयानक वाटतंय मला एकदम. हे एंट्रीचा सीन मी कुठल्या अपेक्षा घेऊन इथे आलेलो. बापरे, मी काय म्हणतो, आपण ते एंट्रीचं कॅन्सल करूया. आपण ना म्हणजे वेगळा सीन, म्हणजे हा माझा आणि हिरोईन. तुम्ही या पिक्चरसाठी मुंबईवरून हिरोईन मागवणार आहे ना? छे दमडीची नाही कमाईने रुपयाचा नैवेद्य हव्या काय त्याला आपल्याला. फुकटची उगाच लपडी. हिरोईनचा काय खरं नाही. येतात आणि काहीतरी देऊन जातात. मग काहीतरी देऊन जातात म्हणजे मग मागल्या टायमाला एक नटी आली होती गावात, इथंच रमली आणि जाता त्या सुन्या परबाला पोर देऊन गेली. त्यांचं काय जुळलं असेल तर लग्न लावून द्यायचं ना, सेटल झाले असते ते. कशाला शेटल? सुन्या ऑलरेडी शेटल होता, 4 पोरं होती त्याला होलसेल मध्ये. 5वं आलं, बायकोन टाकलं वेल्डिंग करून. हो ऐका, मी काय बोलतो, माझ्या मुंबईत ओळखी आहेत. म्हणजे प्राजक्ता माळी ह्यांना घेऊया का आपण ते देवसेनेच्या रोलसाठी? नको पोरगी सारखं कोणतरी बाई. काय बोलताय? पोरगीच आहे ती, सुंदर पण दिसते. नाही सुंदर आहेच ती, त्याच्यामध्ये काय वाटत नाही. गुलाबाचं फुलच आहे ते. पण काय कोकणात गुलगुली चेहऱ्याची माणसं चालत नाही. आमच्याकडे रस्ता पण गुलगुलीत नाही. वासाडा मेला नेत सगळे, त्यांच्या फटकीच गावले सगळे एका वेळी. गुलगुलीत माणसं चालत नाही आमच्याकडं. तुमच्या डोक्यात हिरोईनसाठी कुठलं नाव आहे ते सांगा. हिरोईनसाठी नाव एकच. कोण? बाबल्या मयेकर. ऑप्शनच नाही दुसरा. तुम्हाला बबली मयेकर म्हणायचं? नाही बाबल्या मयेकर म्हणायचं. बघायचंय तुम्हाला तर आंटी सौंदर्य. दाखव या. आलाय त्या इकडे झालाय. रे बाला उभा राहा. का रे बोलवला? हा देवसेना बनणार आहे. अहो मूळ पिक्चर मध्ये देवसेना किती सुंदर आहे माहितीये ना. त्याच्या दिसण्यावर जाऊ नका. टॅलेंटेड पोरगा आहे, 3 फेटा घेतला नाही. आपण फुकटचे उडतोय. इकडे बघा. इथं काय खुशखबर आहे, खुशखबर. खुश खबर कसली? याच्याबरोबर तुमचा हॉट सीन ठेवलाय. हॉट सीन. याच्या वाटांची तुम्हाला पप्पी घ्यायची. पप्पी. अहो पण ते कसं शक्य आहे ते? त्याला काय प्रॉब्लेम नाही चुम्मा द्यायला. मला प्रॉब्लेम आहे ना. पण त्याच्या पुरुषाची पप्पी घ्यायला सांगताय तुम्ही? इथंच मार खातात सगळे नट. तू नट आहेस ना, मग ढिला पडू नको, टाईट हो. एक लक्षात घे. त्याच्याकडे बघताना त्याच्यातली बाई बघ. कळलं काय? पुरुष बघून वर नको बघ, आज जाऊन बघ. आज बाई दिसेल. सगळ्याला गंडावला नाही त्याला. मागच्या टायमाला काय झालं माहित नाही. आठवलं मागले शिमगे काय झालं, नमण्याची रेसल करायची होती. हा काय म्हणाला, मी डायरेक्ट घरूनच साडी नेसून येतो. कॉन्फिडन्सने मी हाय लेवलला असतो. गेला घरी आणि सगळं बांधलं आणि निघाला रस्त्यान. चालत होता आणि पम्या नाचन कारण बघितला आणि सगळं सामान बघून डच मारलं त्याचं मन. मग काय धरला आणि वाढला झाली त्याला. मग पम्या नाचनकर फसला. काय गावलंच नाही. मुला शॉक मध्ये गेला. शॉक मध्ये बाहेर आला होता. असा ताट झाला होता निमरेचा पार आडगा. सगळ्यानंतर सगळं पोरं आली त्याला इस्पितळात झाला नाही. 8 दिवस उठलेला नाही. एवढ्या रानटी सौंदर्य आहे ती. अहो पण तुमचं बरोबर आहे. पण मी काय म्हणतो, मी हिरो आहे ना, हिरो. मग हिरोईन रोमॅन्टिक सीन असतो, लव्ह सॉन्ग असतं, ते त्याच्याबरोबर. अरे हाय लव्ह सॉन्ग. तुमचं दोघांचं लव्ह सॉन्ग टाकलंय मी. काय जमायला ह्याच्याबरोबर? मग त्याला गवलनीची झाग दिली. लव्ह सॉन्गला गवलनीची झाग? कोकणातल्या गवलनीची झाग दिली. बघायचं रे, दाखवतो लगेच. पोरा या इकडं. हवालदार जरा बाजूला वा.
साडीवर केली, हिरवा बरमुडा दिसला ये खाली. आपण काय करायचंय, दाखवायचं. दादा रेडी? हा, औरून शिंगार जाऊ चला ग गोपिया, औरून शिंगार जाऊ चला ग गोपिया, नंदा तारी खट्याल बारी फसवून तयाशी जाऊया, नंदा तारी खट्याल बारी फसवून तयाशी जाऊया, नंदा तारी खट्याल बारी फसवून तयाशी जाऊया. अहो तुम्हाला कळतंय का, बाहुबली मध्ये तुम्ही नमन घुसवताय हो. नमन ह्याची ना कायमची वेल्डिंगच केली पाहिजे. कळतंय तुला? अरे कोकणात आहेस तू, इकडं हल्दी शिवाय लग्न आणि नमन जाकडी शिवाय कार्यक्रम होत नाही. कळलं? पण माझा एक प्रश्न आहे, आता या बाहुबलीमध्ये नमन झाकडी आलं, मग बाहुबली डायलॉग कसा बोलणार? नमनासारखे? तू लय चुरू बोलतोस, हा करणी करी ना तुझ्यावर. हा नाही तर मग त्याला पण जाऊ तडपडून नाही मिळाला तर मूठ मारीन, लक्षात घे. हा मी का परी लय चुरू बोलतोय, याला चांगला डायलॉगच देतो. तुला काय येतं रे? मला येतात बाहुबलीचे डायलॉग. बोल काय हा व काय त्या एकदाचा. अमरेंद्र बाहुबली म्हणजे मी. या लोकांना बघणार आहे तुझा गावात पिटालतील कुत्र्यासारखा. आता मी दाखवतो अमरेंद्र बाहुबली शपथ कसा घेईल ती ऐक. गावातली कमॉन. अमरेंद्र बाहुबली, अमरेंद्र बाहुबली या गावाच्या येशीला साक्षी ठेवून अशी शपथ घेतो की मला भावकीचे सगळे निर्णय मान्य आहेत, आणि जर मी निर्णय नाही पाळले तर माझ्या घराची कौला आपोआप उडतील, माझं आधार कार्ड नाही होईल, माझ्या पावसाळ्यात सुद्धा कपडे वाळणार नाहीत. तो बाहुबली आहे हो, बाहुबली. तो अशी कशी शपथ घ्या पावसाळ्यात कपडे वाळणार नाहीत म्हणून? नाही हो, मला पटत नाही तुमचं काहीच. वाळलास वाकलास सगळं. मला एक कळलंय, तो बाहुबली काही इथे होणार नाही. का नाही? कोकणात होणार नाही? कोकणात पोरं वाटतात ना मशीने काय? मी चुकलो, मी तुमचा पिक्चर नाही करणार आहे. नाही तुला करावं लागेल, पण थोडे शीन बदलू नको. शीन नको, ते साप बी बांधता नको. पाच करू मला हा पण गेला. माझ्यासारखा सज्जन डिरेक्टर मिळणार आहे काय कुठं? सगळे पडतात जाऊ. पण ठीक आहे, आपण नव्या बाहुबलीला फोन लावू. आमिर आहेस ना? अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ कौन. What an entry, man. हॅलो, या सेलिब्रिटी समीर चौगुले स्पीकिंग. या मी आलो इकडे, हॉटेलच्या लॉबीत आलोय, पण माझा बाउन्सर अजून आलेला नाहीये. तो आल्यानंतरच सेलिब्रिटी येणार. इज अ क्लिअर? कीप द फोन डाऊन. वाव वाव. हाय प्रसाद. हाय साई. एक कॉमेडी रत्न नावाचा पुरस्कार आज मला मिळणार आहे. तुला? येस, कॉमेडी रत्न. तुला या कॉमेडी रत्न नावाचा पुरस्कार आज मला मिळणार आहे. तो जाहीर आधीच झालेला आहे. तर माझा जो बाउन्सर आहे तो अजून आलेला नाहीये. बघूया बाउन्सर कधी येतोय.
हाय 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 काय म्हणताय? हॅलो सर, मी बाउन्सर. तुम्ही बाउन्सर आहात? येस सर. तुम्ही अख्खं पीच आहात? ठीक आहे सर, डोंट वरी. अजिबात टेन्शन घेऊ नका सर. ओके. फक्त तुम्ही तुमच्या सेलिब्रिटीला बोलवा. हो हो. मीच आहे मी सेलिब्रिटी आहे, समीर चौगुले. तुम्ही तुमच्यासाठी बाउन्सर मागवलाय? हो या तुमच्यासाठी? येस. स्वतःच्या जीवाला धोका निर्माण होईल असा अभिनय तुम्ही का करता? तुम्ही लिमिट मध्ये राहा, तुम्हाला सांगतो लिमिट मध्ये राहा. बघा मला स्वतःला बाउन्सर हवा आहे. तुम्हाला प्रॉब्लेम आहे काही? सर मी माझ्या कामाचे चोख पैसे घेते, त्यामुळे आय एम हिअर टू सर्व यू सर. व्हेरी गुड. आय एम ऑन ड्युटी सर. तुम्ही मला सांगा, मी तुमचं संरक्षण करण्यास रेडी आहे. एक लक्षात घ्या, माझ्या केसालाही धक्का लागता कामा नये. सर मग तुम्हाला बाउन्सरची नाही टोपीची गरज आहे. तुम्ही जास्त बोलताय. अहो बोलण्याची पद्धत आहे. तुम्हाला येतं ना सगळं ट्रेनिंग वगैरे घेतलंय ना तुम्ही? अजिबात काळजी करू नका, माझं पूर्ण ट्रेनिंग झालेलं आहे सर. ओके. माझ्या सगळ्या रणनीती तयार आहेत. मी तुमची टेस्ट घेऊ शकतो? माझी टेस्ट? या जरूर सर. लक्षात घ्या, आता तिकडे काही लोक बसलेली आहेत, तर मी त्यांच्या जवळ जाणार. आता मी गेल्यावर माय गॉड समीर चौगुले म्हणून माझ्या अंगावर येतील. काय येतील का असं म्हणतो? ते येतील, तर त्यावेळेला तुम्ही सिच्युएशन कशी हँडल करणार आहे हे मी बघणार आहे. जरूर सर. ओके रेडी आहे? हाय गाईज. काय डाऊन. कोण आहे? सलमान खान आहे? कोण आहे? याच्या पुढे कशाला द्यायला पाहिजे? एक तद्दन फालतू कॉमेडी करणार नट आहे काय रे? अच्छा करत अभिनय करतो काय रे? एक मिनिट. डाऊन डाऊन डाऊन. पुढे द्यायचं अजिबात. तुमचं काय चाललंय? तुम्ही माझा अपमान करताय, कळताय का तुम्हाला? सर स्ट्रॅटेजी. अरे खड्ड्यात गेली तुमची स्ट्रॅटेजी यार. स्ट्रॅटेजी काय मला सांगताय तुम्ही? सॉरी नाटक करून मला फोन उचलला. हॅलो. हा समीर चौगुले बोलतोय. हो तेच ते सेलिब्रिटी. या सेलिब्रिटी. हा माझा बाउन्सर आलेला आहे. मी इथून निघतोय आता. हो पण एक मिनिट. त्या स्टेजच्या बाजूला कोणतरी रिसीव्ह करायला उभं करा. इज दॅट क्लिअर? या. ओके चला फॉलो मी. या सर एक मिनिट. काय झालं? एक मिनिट सर. एक मिनिट काय आहे? एक मिनिट. माझी जरा पर्स तुम्ही धरता सर? मी का धरू पर्स? ऍक्च्युली कॉस्ट्युमवर सूट करत नाही सर. फॅशन शोला आलीस भावाने? फॅशन शोला आलीस नाही. ओके सर मी सांभाळते, पण काय पर्स सांभाळू का हा पर्सन सांभाळू असा माझा प्रॉब्लेम होईल सर. म्हणजे मग या कन्फ्युजन मध्ये राहील मी सर. म्हणजे एखादा कोणी तुमच्या अभिनयावर खवळलेला तुमच्यावर हल्ला करायला आला ना, तर मला कळणार नाही तुमचा प्राण कसा वाचू सर. म्हणजे ही हँडल करताना पर्स तुमची आहे, ही परिस्थिती हँडल करता येणार नाही सर. प्रॉब्लेम धरतो. खूप बोललीस तू. ते धरतो. थँक्यू सर. चला आता बॉय जरा चायला ना. नाही ऍक्च्युली ती पर्स तुम्ही क्रॉस धरली ना त्यामुळे घोळ झाला सर. सॉरी. चला आता लवकर चल. रेडी सर. चला सर एक मिनिट. रिलॅक्स. नमस्कार मंडळी. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आता मी कॉमेडी समीर ह्यांना. कॉमेडी समीर नाही हो, कॉमेडी स्टार समीर. सॉरी माफ करा. मी आता कॉमेडी स्टार समीर चौगुले यांना रंगमंचावर येण्याची विनंती करते. प्लीज सर. या सर. या मी आहे रे. मला येऊ दे ना तिकडे यार. सॉरी. या सर इकडून या तुम्ही. खाली बस रे. खाली बस. खाली चल खाली. सर इकडे सर. हा रे. हा सर. ओके. अच्छा माझ्या समोर येते. सेलिब्रिटी कोण आहे? अच्छा दिसणार कसा मी लोकांना? अरे बाप. तुम्हाला या दिसण्याची पडली आहे सर. एखादी गोळी आली ना तर आयुष्यात कधीच दिसणार नाही सर. थांब जरा. हा आता ते पुरस्कार द्यायचा आहे मला. प्लीज हे करा. मी माझा बघतो. बाजूला तू. सर आम्ही हिअर टू प्रोटेक्ट यू सर. ओके. नमस्कार मंडळी. आता मी आमच्या संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सहदा तरुण यांना विनंती करते की त्यांनी कॉमेडी रत्न समीर चौगुले यांना हा पुरस्कार प्रदान करावा.
सदा तरुण. काय मागे मागे एक मिनिट बोलायचं ना. एक मिनिट मागे मागे. पुरस्कार द्यायचा आहे त्यांना. पुरस्कार एक मिनिट मागे मागे. अरे पण काय असं करताय तुम्ही? सर माझी ड्युटी आहे. काय ड्युटी आहे? मी कोणालाही तुमच्या आसपास येऊ देणार नाही सर. दॅट्स माय ड्युटी. आय एम ऑन ड्युटी. अहो ह्याला काय करायचं आता? हिला कोण समजावणार? चौगुले हो. पुढच्या वर्षी या वर्षी शक्य नाही. नाही, नाही. मला आताच पाहिजे. मला आताच पाहिजे पुरस्कार. अरे बाप रे बाप. एक काम करा, असं नाही देऊ शकत ना. टाका, मी झेलतो. नाही त्यांना. हो काय झालं? तुमच्यापर्यंत कुठलीही वस्तू पोहोचण्याच्या आधी ती माझ्या हातात आली पाहिजे. आय विल चेक. मगच ती तुमच्याकडे येईल सर. आय एम सॉरी सर. इट्स माय ड्युटी. अरे थँक्यू. तुम्ही मला जो हा मान दिला त्याबद्दल मी खरंच तुमचे आभारी आहे. थँक्यू सो मच. गेरे थँक्यू थँक्यू. म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्ही ही जी मायेची शाल मला दिली ना, खरंच थँक्यू थँक्यू सो मच. एक मिनिट. त्याच्या आधी मी रसिक प्रेक्षकांसाठी एक सुंदर गाणं पेश करू इच्छितो. मी समीर चौगुले सेलिब्रिटी तुमच्या समोर गाणं पेश करणार. एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाल्या पाहिजेत. आता कर शांतपणा कर. एक सुंदरसं भजन पेश करतो. ए मालिक तेरे बंदे हम. जागी रखी रखी जागी रखी रखी जागी रखी रखी जागी रखी रखी. काय आहे? धपाक? कुठला धपाक? काय आहे? रिदम आहे सर. रिदम बाउन्सरच ना गधडे. रिदम काय तुझे एक काय ते काम? सर बाउन्सर हा माझा पार्ट टाइम जॉब आहे सर. ऍक्च्युली मी फुल टाइम ना तोंडी ढोलकीपट्टू आहे सर. तोंडी ढोलकीपट्टू म्हणजे? हा सर. म्हणजे ऐकायचंय बघा. टन 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 धित्तन धितांक 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 धागी नक्की 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 धितांक धागी नक्की 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 धितांक धागी नक्की 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 सकिनक 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 मरोळ सकिनक 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 मरोळ सकिनक मरोळ सकिनक 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 सीव मुंबई पुणे 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 मुंबई पुणे. काय झालं? ट्रॅफिक लागले. मुंबई पुणे 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 मुंबई. वा वा. कळवा कळवा छान छान कळवा कळवा छान कळवा कळवा मुंब्रो मुंब्रो छान कळवा अमरनाथ मुलुंड 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 अमरनाथ मुलुंड 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 बांडू बांडू. ऐरोली रब्बाळ रब्बाळ ऐरोली शिळफाटा शिळफाट. हे जरा बसत नाही ना. तुम्हाला काय वाटलं ह्याच्या आधी सगळं बसलंय? काय ना बोरिवली घ्या ना. मी राहतो तिकडे. बरं वाटेल मला. मल्लाड मल्लाड 2 स्टेशन पुढे अजून. मल्लाड मल्लाड कंदिवली कंदिवली मल्लाड मल्लाड कंदिवली बोरिवली. शाबास. अजून एकदा बोरिवली बोरिवली ईस्ट. मी राहतो बोरिवली ईस्ट. बोरिवली ईस्ट. क्या बात आहे? बोरिवली ईस्ट बोरिवली ईस्ट बोरिवली ईस्ट वर्धमान नगर B203. बोरिवली ईस्ट वर्धमान. हे ढोलकी आहे ना काय? पोस्टाची पेटी अख्खा पत्ता सांगताय? टॅलेंटला पण लिमिट असतं यार. छोटं असतं बस. टॅलेंटला लिमिट आहे. ओके
पुढे बृहन्मुंबई 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 ता. माय गॉड मॅडम, तुम्ही काय धमाकेदार परफॉर्मन्स दिलात. अंगावर खाटालो माझ्या. काय एंटरटेन केलं तुम्ही, काय हसवलात. आमच्या संस्थेनं आत्ताच असं ठरवलं की हा कॉमेडी रत्न पुरस्कार आम्ही यावर्षी तुम्हाला देणार ताई, मी आलो एवढ्या लांबून खर्च करून. नाही नाही, मला कधी मिळणार पुरस्कार? त्यांनी श्रीफळ आणि शाल पण घेतलं ना. तुम्ही तुम्ही पुढच्या वर्षी या ना. पुढच्या वर्षी तुम्हाला पुरस्कार मॅडम साठी. मॅडम क्या बात है मॅडम. सुपर सुपर सुपर. आणशील बाउन्सर.